लोकशाहीचा बुलंद आवाज। शिंदखेडा नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती कलावती माळी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन येथील नगरपंचायतीच्या वाचनालय हॉल इथं भरवला। या ठिकाणी मोठ्या संख्येने शहरातील जनता उपस्थित होती। मंचावर लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते राकेश माळी, प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ, पाणीपुरवठा अभियंता विपुल साळुंखे, नगरसेविका रजुबाई माळी, कमलबाई पाठोळे, पुष्पा सोनवणे उपस्थित होते। शिंदखेडा शहरातील जनतेच्या समस्या जाणून त्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सदर जनता दरबार भरवण्यात आला, असं गटनेते राकेश माळी यांनी सांगितलं आहे। या जनता दरबारात पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य, रस्ते, गटारी असं जनतेच्या अनेक समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना केल्या जातील। तसेच जनतेला ऑफलाईन तक्रारींसाठी नगरपंचायतीच्या दर्शनी भागास तक्रार पेटी लावण्यात आली असून नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे। ऑनलाईन तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक 1800233032 जनतेसाठी उपलब्ध करून दिलाय। जनता दरबारात शिंदखेडा शहराचा बहुचर्चित पाणी पुरवठ्याचा प्रश्न बराच गाजला। आधीची योजना 21 कोटी पाणी योजना व सुधारित 23 कोटी पाणी होऊन सुद्धा नागरिकांना पाणी मिळत नसल्याची तक्रारीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतले। आधीच्या पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदाराला पुन्हा सुधारित पाणी पुरवठा योजनेचा ठेका दिल्यानं जनतेनं संताप व्यक्त केला आहे। संबंधित ठेकेदार व कंपनीला नगराध्यक्ष व नगरसेवकांचा ठराव करून ब्लॅकलिस्ट करून निविदा रद्द करण्यात येईल असं आश्वासन नगराध्यक्षांनी यावेळी दिला। यावेळी सुभाष माळी, प्रकाश चौधरी, राहुल पाटोळे, राहुल सोनवणे, निलेश निकमसह नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। जनता दरबाराचं सूत्रसंचालन प्राध्यापक दीपक माळी यांनी केले। त्या भागावर आपण नळजोडणीची नवीन पाईपलाईन टाकली गेलेली, जसं सिद्धार्थनगर, पेंड्यावस्ती, परत सदरच्या या भागामध्ये जात आहे आणि पाणी तुमच्या पाणी सांगतो 3 दिवसात पाणी दिलं जात आहे। आणि काही पाणी परिसर जसे की सिंधी कॉलनी वगैरे आपल्या पाणी परिसरामध्ये जुन्या जुना पाणी चाललेले आहे, कारण जुनी लाईन आणि नवीन लाईन अद्यापर्यंत पूर्णतः नवीन लाईन चालू झालेली नाहीये। त्याच्यामुळे जुन्या लाईनला सुद्धा पाणी सोडावं लागतंय, काही नळ जोडणी न केल्यामुळे, आणि नवीन लाईनला सुद्धा पाणी सोडावं लागतंय नळ जोडणी न केल्यामुळे। तरी आज आपण परवा आता घेतलेला आहे नवीन पाणी पुरवठा योजनेमध्ये जे प्रश्न उपस्थित केला की जुनी जी पाईपलाईन आहे, जुने नळ कनेक्शन 35 नळ कनेक्शन आहे, ते नळ कनेक्शन हे 14व्या विद्यालयातून 13व्या विद्यालयातून व इतर नगरोत्थान जिल्हा स्तरावर ऐका त्याच्याबद्दल तुम्ही नोटीस दिली, काय करायची त्याला आपण संबंधित ठेकेदाराला 2 नोटीस दिलेल्या आहे। आता 3 नोटीस त्याला ब्लॅकलिस्टेड करून अंतिम नोटीस त्याला ब्लॅकलिस्ट करून टाकू आणि त्याच्या संबंधी काही असेल ते आपण फॉरवर्ड करू। अशी आपण काय नवीन जोडणी हे राहिलेले जुन्या लाईनवरच पाणी चालू आहे। जुन्याचं कनेक्शन एक कनेक्शन कुठलं तरी गटर मध्ये केले काय झालं बाबा, तुमची इथं जुनं पाईपलाईन असल्यामुळे कुठेतरी लीकेज झालेलं आहे, त्याच्यामुळे ते गटरीचं पाणी येत आहे। आता आपण पाणी पुरवठा जेवढे म्हणून कॉन्ट्रॅक्टर त्याला सांगितलंय नवीन पाईपलाईन टाकून तुमचे इथं कनेक्शन देऊन ते चालू करायचं। एवढे दिवस थांबले तर हात जोडून अजून थोडे दिवस थांबा, ते करू आपण।